अंदमान बेटाव मान्सून दस्तक देणार आहे असा अंदाज आता इथून व्हायचं करून दिलाय. म्हणजे 17 मेला जर अंदमान बेटाव मान्सून दस्तक दिली तर तसं आजच देखील आलेलं आहे. पण तिथं 2-3 दिवस पाऊस पडल्यानंतर तिथं जाहीर करतात आणि तिथून काय होतं 10 दिवस यायला केरळला लागतं. मग 10 दिवस म्हणजे 27-28च्या दरम्यान केरळला पाऊस येईल. तिथून 2-4 दिवस कर्नाटकमध्ये. केरळमध्ये आल्याच्या नंतर काय होतं 3 दिवस केरळला पाऊस पडला म्हणजे आज पडला उद्या पडला आणि 3 दिवस सारखा पडला की तिथं त्या देवभूमी मान्सून आला जाहीर केलं जातं आणि तिथून पुढचा प्रवास सुरू होतो. मग तसा ते कर्नाटककडे जाणार गोव्याकडे जाणार आणि आपल्या महाराष्ट्रात मात्र 7-8 जूनला पाऊस येणार आहे म्हणून हे तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे अचानक कंप्लीट 22 दिवस झाले. आता सोळंके साहेबाला मी दाखवलं की हे झालं आत्ताच, पण यांना म्हटलं की हे बघा मी कॅलेंडर मध्ये 1 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे पाऊस कधी येणार ते हे तुम्हाला एक सांगणार ते. तर म्हणजे यावर्षी सगळ्यात चांगलं वाहणार आहे. यावर्षीचं सीझन चांगलं राहणार आहे. यावर्षी कापसासाठी खूप चांगलं पीक राहणार आहे कारण की यावर्षी पाऊस जेमतेम पडणार आहे. सरासरी इतका पडणार आहे. मात्र परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. परतीचा पाऊस जास्त पडत असल्यामुळं 2 फायदे होते तुम्हाला सांगतो. सरासरी इतका पाऊस पडल्यामुळे काय होतं आपलं खरीप पीक येतं. खरीप आणि परतीच्या पावसामुळे काय होतं रब्बी येतं. म्हणजे यावर्षी दोन्ही पिकं चांगली येणार आहेत. म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आणि तुम्हाला एक सांगतो सरासरी इतका पाऊस म्हणजे कसा तुम्हाला सांगतो की तुमचा वैजापूर तालुका आहे तर दरवर्षी तुमच्या ह्या वैजापूरला किती पाऊस पडतो तुम्ही जर इथं मोजमाप केलेला असं पाहिलं असं 650 ते 700 मिलीमीटर दरवर्षी पाऊस पडतो. पण 2025 ला काय झालं 1150 मिलीमीटर पाऊस पडला. म्हणजे 2 पावसाळ्याचा पाऊस गेल्या वर्षीच पडला आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. कांद्याचं झालं सगळं झालं. पण तसा 2026 ला काही पाऊस पडणार नाही. जेमतेम पडणार आहे. पिकाला लागल तसा पडणार आहे. जून मध्ये 3 टप्प्यात पेरण्या होत्या. एकदा 7-8 जूनच्या दरम्यान एकदा पाऊस येणार आहे. 15-16च्या दरम्यान एकदा पाऊस येणार आहे आणि 26, 27, 28 जूनला जे पाऊस येईल त्यावेळेस मात्र तुम्ही सगळे सोयाबीन हे पेरायलेले दिसतील. म्हणून हे जूनचा देखील अंदाज लक्षात घ्यायचा. जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे. ऑगस्ट मध्ये थोडा कमी राहणार आहे. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील. सप्टेंबर ऑक्टोबरला मात्र पाऊस धुमाकूळ राहणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. मग नंतर परतीचा पाऊस जास्त आहे ना मग आपल्याला वाहन कोणते निवडावं लागणार लवकर येणार निवडावं लागणार. लवकर निघणारे सोयाबीन असो कापूस असो मका असो जे लवकर येते त्याच खरं असतं. उशिरा येणाऱ्याचं काही खरं नसतं. तुम्हाला सांगतो शाळेत जर मुलगा उशिरा आला तर त्याला पुढे आणून बसते का पाठीमागं त्याला पाठीमागच बसते. म्हणून जे शेती करत असताना लवकर येणारच वाहन निवडा आणि लवकर येणारं लवकर फुलं लागणारं पांढऱ्या फुलाचे असे वाहन निवडल्यानंतर तुम्हाला चांगलं उत्पादन होतं. तर हे सांगितलं तुम्हाला अंदाजाबद्दल. तर सुरुवातीला हे करत असताना तुम्हाला एक कापसाबद्दल